नमस्कार. आता कसं चैत्र महिना चालू झाला म्हटलं की सगळीकडे जिकडं तिकडं जत्रा चालू झाल्यात. मग आता आज आम्ही आलो होतो 32 शिराळा मांगरूळ म्हणजे माझ्या सासूबाईंचं माहेर आणि माझ्या नवऱ्याचं आजोळ. तर मग आज इकडची जत्रा होती. मग म्हटलं थोडं शूट करायचं. तर आज मस्त असं चुलीवरचं मटणाचा बेत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे आहेत आमचे मोठे मामा, म्हणजे आमच्या सासूबाईंचे मोठे भाऊ, ह्यांचे मोठे मामा, ते निळा शर्ट घातलेले ते लहान मामा. आणि हे आहे आमचं गावाकडचं घर. मटण वगैरे शिजवून झालं. आता मग म्हटलं मी भात बनवून घेतो. मग आम्ही चुलीवरच भात बनवायला घेतला. पातेल 2 किलोचा भात बनवायचा होता, म्हणजे दुपारपुरता. आणि संध्याकाळी जे येतील त्यांना म्हटलं संध्याकाळी वेगळा बनवायचा. तर तेल वगैरे तापाय ठेवलं. त्याच्यात खडे मसाले हाय नाहीत तेवढे टाकले. कांदा टाकला. कांदा तीन छान भाजल्यानंतर टोमॅटो टाकायचा. शहा जिरं वगैरे फोडणीला टाकलेलं. आणि जे आमचे काका आहेत, म्हणजे आमच्या ह्यांचे जे मामा आहेत ना, ते मुंबईला राहतात. जत्रेनिमित्त ते गावी आलेले. म्हणजे मोठे मामा मुंबईला राहतात, लहान मामा आहेत ते इथेच राहतात गावाकडं. मग जत्रा म्हटलं की आपल्याला यायच लागते आपल्या गावाकडे. मग आता कांदा भाजला, त्याच्यानंतर टोमॅटो टाकला. त्याच्यामध्ये हे आता जो मसाला टाकला आहे हा खडा मसाला मिक्सरला वाटून घेतलेला होता. ह्याच्याऐवजी ह्याच्यामध्ये कोणतेही पुडीतला मसाला वगैरे काही टाकलेला नाही. जे काय आहे तेच टाकले. आलं, लसूण आणि मिरची हे असे खलबत्त्यात बारीक करून टाकलेले. मस्त असं भाजून घ्यायचं. सगळं भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर, पाणी उकळल्यानंतर मग तांदूळ टाकायचं. कांदा वगैरे पहिला छान भाजून घ्यायचा लालसर होईपर्यंत. आणि चुलीवर इतका जाळ वगैरे लागला की भाजायला अजिबात वेळ लागत नाही. आणि आता सगळं मसाला व कांदा वगैरे भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 पातेले, म्हणजे 1 पातेले जर तांदूळ असेल तर 2 पातेले पाणी टाकायचं. तांदळाच्या 2 पट पाणी टाकायचं. तर मी पाणी टाकून त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली, चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि मग पाण्याला जरा एक उकळी आली की आपलं तांदूळ टाकायचं. आणि शिजायला अजिबात वेळ लागत नाही. जर असं तेलात वगैरे आपण ज्यावेळेला फोडणीचा भात करतो तर तो भात शिजायला वेळ लागत नाही. ह्याला एक उकळी आली की जाळ कमी करायचा आणि आहे त्या इस्तूवर असं ते ठेवून द्यायचं.
भात तयार झाला आहे, मटण वगैरे शिजून तयार झालं आहे. आता आपण सुक्कं बनवून घ्यायचं मटणाचं. आता मटणाचं सुक्कं बनवायला वाटण जे आपण खोबरं, आलं, लसूण, तीळ, जिरं ह्याचं सगळं करतो आहे. तर हे सगळं परतून घ्यायचं. आणि हे परततानाच मध्येच आमच्या इथं लाईट गेली, त्यामुळे मला बाकीचं काही व्हिडिओ करता आला नाही. ज्या काही असतील ते आपले मसाले, चटणी वगैरे टाकायचं आणि मसाला छान भाजायचा आणि आपलं त्याच्यामध्ये मटण टाकायचं. मस्त असं सुक्कं बनवून घ्यायचं. आता हे आम्ही गॅसवर सुक्कं बनवलेलं, कारण बाहेर भात शिजत होता, त्यामुळे दुपारचं जेवायला माणसं वगैरे आलेले, वेळ झालेले. तर मसाला वगैरे भाजून झाला, शिजवून घेतलेलं मी मटण त्यामध्ये टाकलं. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 1-2 मिनटं ठेवून द्यायचं. आता सुक्कं बनवून झालं, आता आपण रस्सा बनवून घ्यायचा. डिचकीमध्ये आहे तेच बाकीचे सगळे मसाले असे परतून घेतले, तेल सुटेपर्यंत भाजलं आणि जे आपलं स्टॉक होता मटण शिजवलेला तो त्यामध्ये टाकायचा आणि गॅस चुलीवर मस्त अशी उकळी आणून द्यायची. 1-2-3 मिनटं ठेवून द्यायचं. मस्त झणझणीत असा आपला मटणाचा रस्सा, मटणाचं सुक्कं, भात, भाकरी, चपाती सगळं तयार आहे. स्वयंपाक वगैरे बनवून झाला, जेवण झालं. मग म्हटलं आता अगोदर देवाला जाऊन यायचं, देवाला नारळ वगैरे द्यायचा, म्हणून आम्ही मग मंदिरात गेलो. आणि जत्रेनिमित्त कसं सगळीकडं कुस्त्या, परत काय काय तर त्यांचे ज्याच्या त्याच्या गावात जे ते कार्यक्रम असतात ते असतात. मग इथं पण तेच चालू होतं, कुस्त्या वगैरे चालू होत्या एका साईडला. आणि मग आम्ही वरती आलो मंदिरात. आणि इथलं वातावरण जर म्हटला तर मग एक नंबर होतं, म्हणजे वारं, हवा, वातावरण चांगलं आहे. पण थोडा लाईटीचा आणि पाण्याचा प्रॉब्लेम होतो. म्हणजे गावाकडे लाईटीचा शक्यतो नाही जास्त, पण पाण्याचा थोडाफार प्रॉब्लेम आहेच गावाकडनी. काही काही ठिकाणी तर आहेच. दर्शन वगैरे घेऊन झालं. खूप छान वाटलं. आजचा दिवस कसा गेला कळलं नाही. व्हिडिओ आवडला असला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.